नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये. बघा, या चॅनलच्या माध्यमातून आपण गाय व्यवसाय, दूध व्यवसायातील बारकावे व जे काही समस्या यांच्याविषयी नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो. आजचा आपला विषय आहे बघा, गाय व्यवसाय किंवा दूध व्यवसाय आहे. बऱ्याच शेतकऱ्यांच्या अशा समस्या असतात की तो नफा आणण्यासाठी काय केलं पाहिजे. जे नवीन उद्योजक आहेत ते गाय व्यवसायात किंवा जे काही आपल्या दूध व्यवसायामध्ये तोट्यात असतात त्यांच्यासाठी नफ्याचा मंत्र आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर आजचा आपला व्हिडिओचा विषय बघा, दूध व्यवसाय नफा आणण्यासाठी कोणता कानमंत्र आहे. तर त्यासाठी आज आपण व्हिडिओ बघणार. तर बरेच शेतकरी आपले दूध व्यवसाय करत असतात, परंतु काहींना पाहिजे तसं यश मिळत नाही. याच्यामध्ये काय खरे कारण आहे त्याच्याविषयी आजचा व्हिडिओ आपण बघितलेला आहे. तर बघा, दूध व्यवसायात सगळ्यात मोठी समस्या आहे मनुष्यबळ. मनुष्यबळ किती आहे याच्यावरती आपल्याला, जर तुम्ही व्यावसायिक दूध व्यवसाय करत असतील तर साधारणपणे 10 पशूंमागे 1 मनुष्यबळ आपल्याला अपेक्षित आहे. परंतु आपण काय करतोय की 4-5 गायींसाठी 2-3 मनुष्यबळ आपला खर्च होते. परिणामी आपल्या नफ्यामध्ये त्याची घट होते. मग दूध व्यवसाय तोट्यात जाण्याची कारणे मनुष्यबळाचा व्यवस्थित उपयोग न करणे किंवा तंत्रज्ञानाचा अभाव किंवा व्यवस्थित माहिती नसणे, या गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या. आता बघा, आपल्याला त्याच्यामध्ये दूध व्यवसाय जर नफ्यात आणायचा असेल तर कमीत कमी मनुष्यबळामध्ये जास्तीत जास्त काम करणे अपेक्षित. म्हणजे जर 50 गायींचा गट असेल तर तिथं तुम्हाला फक्त 5 पॉवर रिक्वायर्ड आहे. तर तुम्हाला आता हा मनुष्यबळाचा वापर कशा करायचा ते आपल्याला आधुनिक तंत्रज्ञानामुळे करायचं आहे. त्याच्यानंतर बघा, चांगल्या गायींची प्रजाती. आता चांगल्या गायींची प्रजाती हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जर तुमची प्रजाती चांगली नसेल तर परिणामी तुम्हाला दूध चांगल्या प्रमाणात मिळणार नाही. जर तुम्हाला प्रजाती चांगल्या प्रमाणात पाहिजे असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला त्याची योग्य लागवड आणि योग्य तंत्रज्ञान वापरून करावं लागेल. त्याच्यानंतर चारा व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञान. चारा व्यवस्थापनासाठी आता बघा, चारा कापणी, चारा टाकणी याच्यामध्ये भरपूर सारा वेळ निघून जातो. मग आता आपल्याकडे जे काही अद्ययावत तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानाचा वापर करून चारा तुम्हाला व्यवस्थितपणे स्टोअर करून कापून, हिरवा चारा जास्तीत जास्त वापर न करता जो स्टोअर केलेला चारा आहे तो आपण जास्तीत जास्त वापरायचा आहे. आणि त्याच्यानंतर गायींचे आरोग्य व्यवस्थापन. मग गायींच्या आरोग्य व्यवस्थापनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो की गायींच्या आरोग्यावरती कमीत कमी खर्च अपेक्षित आहे, जेणेकरून गायीचं आरोग्य तुमचं जास्त खराब होणार नाही. परिणामी त्याच्यावरती तुम्हाला उत्पादन जास्त मिळणार आहे. ह्या सर्व गोष्टींकडे जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं तर आपला गाय व्यवसाय कधीही तोट्यात जाणार नाही. गोष्टींचा चांगला अभ्यास केला तर तुमचा गाय व्यवसाय हा कधीही तोट्यात जाणार नाही. जर आपणास या चॅनलवरती व्हिडिओ आवडत असेल, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा व इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.